स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येकाला वाटतं आपलं मन शरीर निरोगी राहावं म्हणून, पण बऱ्याच वेळेला आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपलं मन आजारी असतं, त्यामुळे आपलं शरीरही आजारी असतं. तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स थोडक्यात सांगणार आहे. त्याचं तुम्ही नक्की पालन करा. बघा तुमचं मन आणि शरीर दोन्हीही निरोगी राहील. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी झोप. आपण ज्या वेळेला शांत झोपतो ना, त्यावेळेला आपल्या शरीर आणि मन दोन्हीही शांत होत असतं. आपल्या शरीरात नवीन पेशी तयार होत असतात. दुसऱ्या दिवशी आपण जे काम करणार आहे त्यासाठी लागणारी ऊर्जा ही आपल्या शरीरात तयार होत असते. त्यामुळे रोज रात्री आपल्याला शांत झोपेची गरज असते. आपण काय करतो, दिवसभर काम करत असतो, दुपारी थोडा वेळ झोपतो, किंवा आपल्याला बऱ्याच गोष्टींचं आपण टेन्शन घेतलेलं असतो, विचार दिवसभर करत असतो. तशाच गोष्टी ठेवून, डोक्यात बऱ्याच प्रकारचा कचरा ठेवून, नको असलेले विषय ठेवून आपण झोपायला जातो आणि आपली झोप लागत नाही. आपल्या मनात आपण भीत असतो, घाबरत असतो. असे बरेच प्रकार बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असतात. त्यामुळे रात्री शांत अशी झोपच लागत नाही. याचा परिणाम आपण दचकून उठत असतो बऱ्याच वेळा, किंवा घाबरून उठतो आणि आपली झोप पूर्ण होत नाही. मग दुसऱ्या दिवशी आपण जरी उशिरा उठलो किंवा लवकर उठलो तरी आपलं मन थकलेलं असतं, शरीर थकलेलं असतं. कोणतंच काम करायला आपल्याला आपल्या शरीरात किंवा मनात ऊर्जा नसते. काहीच करू वाटत नाही. फक्त आपण असं आळशी झालेलो असतो. त्यामुळे आपल्याला ना झोप गरजेची आहे. जसं आपल्या मोबाईलला चार्जिंगची गरज आहे ना, अगदी तसंच आपल्या शरीराला आणि मनाला सुद्धा झोप गरजेची आहे. पण जास्त ही झोप आपल्या शरीरासाठी हानिकारक असते आणि कमी झोपसुद्धा शरीरासाठी हानिकारक असते. त्यामुळे रोज रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. शक्य होईल तेवढं दुपारी झोपायचं टाळायचं. जर आपण दुपारी झोपलोच नाही तर आपलं शरीरही थकलेलं असतं आणि मनही थकलेलं असतं. त्यामुळे रात्री आपल्याला लवकर झोप लागते. गोष्ट म्हणजे जेवण. आपण शरीराची भूक भागवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त जेवत असतो. पण काय खातोय त्यापासून आपल्या शरीराला किती फायदे होत आहेत हे आपण कधी बघतो का? आपलं एकच असतं, मला भूक लागले आणि आपण जेवतोय. बाकी काही पदार्थ असे असतात की खरंच ते आपल्या शरीरासाठी घातक असतात. हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. बऱ्याच वेळे बाहेरचे पदार्थ खाल्ले जातात. त्याचा परिणामही आपल्या शरीरावर होत असतो. पित्त होणं किंवा उलट्या होणं, एखादा पदार्थ आपल्या शरीराला सूट होत नाही, किंवा पोटदुखी, अशा अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. शक्य होईल तेवढं मीठ, साखर, मैदा आणि डालडा या 4 गोष्टी शक्य होईल तेवढ्या कमी करा. आता या गोष्टी आपण टाळू तर शकत नाही, पण त्यांचा वापर तरी आपल्या रोजच्या जीवनात कमी करा. आणि कडधान्य किंवा पालेभाज्या, आता आपण सर्वसामान्य आहे त्यामुळे रोज काही आपण फ्रूट्स खाऊ शकत नाही, पण रोज एक तरी केळी खाल्ली पाहिजे. ती आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. तुम्ही कमी जेवा, पण त्या जेवणातून आपल्या शरीरासाठी काहीतरी मिळालं पाहिजे हे बघा. त्यामुळं आपण काय खातोय ना हे नेहमी बघायचं. आपली नाश्त्याची वेळ किंवा जेवणाची वेळ ठरलेली पाहिजे. उगीच भूक लागले कधीही जेवायचं, कधीही नाश्ता करायचा, असं अजिबात करायचं नाही. कधीतरी आपण म्हणतो मला आज ॲसिडिटी झाले, पित्त झाले, आज खूप डोकं दुखतंय किंवा पोटात दुखतंय. आपण चुकीचा आहार घेत असतो, किंवा आपण आपल्या जेवणाच्या वेळा ह्या चुकीच्या असतात. त्यामुळे 5-10 मिनटं इकडे तिकडे झाले तरी चालेल, पण शक्य होईल तेवढं वेळेवर जेवण करायचा प्रयत्न करा. त्यासोबत आपल्याला शरीराला पाण्याची सुद्धा गरज असते. आपण बऱ्याच वेळेला पाणी प्यायचं टाळून देतो. का तर आपल्याला तहानच लागलेली नाही आहे.
आपल्या शरीरासाठी जेवढं पाणी गरजेचं आहे ना, तेवढं पाणी पिलंच पाहिजे. दर एका तासाने किंवा अर्ध्या तासाने कमीत कमी अर्धा ग्लास तरी किंवा 1 ग्लास तरी आपण पाणी पिलं पाहिजे. पण आपण काय करतो, ज्या वेळेला तहान लागेल ना, त्याच वेळेला पाणी पितो. याचा परिणाम तुम्हाला बऱ्याच जणांना जाणून पण आला असेल. बऱ्याच वेळेला आपल्याला काही वाटत नाही, पण कालांतराने आपल्याला चक्कर येणं किंवा बराच वेळ पाणी नाही पिलं की लगेच त्रास होतो किंवा असं पोटदुखी, अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. त्यामुळे जेवणासोबत पाणीही नियमितपणे पीत जावा. आपल्या शरीराला अनावश्यक असलेल्या औषधं आणि गोळ्या यांचा वापर करण्याची आपल्याला बऱ्याच वेळेला सवय लागलेली असते. आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात औषधं आणि गोळ्या असतात. आपलं थोडंसं डोकं जरी दुखलं किंवा सर्दी खोकला झाला तरी आपण लगेच गोळ्या घेत असतो. त्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती ही कमी होत असते. बऱ्याच घरामध्ये तर रात्री झोपताना झेंडू बाम लावल्याशिवाय झोपच बऱ्याच जणांना लागत नाही. म्हणजे आपण ही आपल्या शरीराला एक सवय लावलेली असते की झेंडू बाम लावायचा. आपण आपल्या मनाला एक सांगत असतो की झेंडू बाम लावला तरच मला झोप लागणार. मग ती आपल्या शरीराला तशीच सवय लागून जाते. त्यामुळे हे सगळं चुकीचं आहे. जेवढं होता होईल ना तेवढं घरगुती उपाय करा. डोकं दुखायला लागलं ना, झेंडू बाम अजिबात लावायचा नाही. त्याऐवजी अर्धा तास शांत पडून राहायचं. अजिबात कसला विचार करायचा नाही. एकदम शांत राहायचं. तुम्ही ज्या गुरूंना मानता, ज्या देवांना मानता त्यांचं नामस्मरण करायचं. बघा, तुमचं आपोआप डोकं राहील. पण त्याच्यासाठी झेंडू बाम लावून झोपणं हे सगळ्यात चुकीचं आहे. कारण याची तुम्हाला एवढी सवय होऊन जाते ना की तुमचं शरीर असं परत झोपच घेणार नाही. ज्यावेळी तुम्ही झेंडू बाम लावाल ना, जरी डोकं दुखत नसले तरीसुद्धा तेव्हाच तुम्हाला झोप लागेल. म्हणजे ह्या अशा बऱ्याच वाईट गोष्टी असतात त्या आपण स्वतः शरीराला लावून घेतो. त्यामुळे अनावश्यक गोळ्या आणि औषधांचा वापर टाळा आणि शक्य होईल तेवढे तुमची प्रतिकारशक्ती वाढवा. तुम्ही सकाळी जो विचार करताना उठल्यानंतर त्याच्यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो आणि रात्री झोपताना जो विचार करताना त्याच्यावर संपूर्ण तुमच्या रात्रीची झोप अवलंबून असते. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर पॉझिटिव्ह विचार करायचा, चांगला विचार करायचा. वाईट गोष्टी डोक्यात घ्यायच्याच नाहीत. याच्यामुळे तुमचा दिवस चांगलाच जातो. जेवढं आपण स्वतःला चांगलं बोलू ना तेवढं आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडायला लागतात. जर तुम्ही स्वतःला वाईटच बोलत राहिला, निगेटिव्हच बोलत राहिला तर सगळा दिवस निगेटिव्ह गोष्टीमध्ये निघून जात असतो. मनाला जेवढं स्ट्रॉंग बनवता येईल ना तेवढं स्ट्रॉंग बनवा. सतत मनात भीती, अपयश, निगेटिव्ह विचार, दडपण यामध्ये अजिबात जगू नका. याचा परिणाम तुमच्या मनावर होत असतो आणि मनाचा परिणाम शरीरावर होत असतो. बऱ्याच वेळेला आपली झोप पूर्ण झाली नाही, मनात सारखे तेच विचार, निगेटिव्ह गोष्टींचा विचार, नेहमी वाईट गोष्टींचाच विचार करायचा, नको असलेल्याच गोष्टींचं टेन्शन घ्यायचं, फक्त विचार करण्यातच वेळ घालवायचा. यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला पित्ताचा त्रास होतो, ॲसिडिटी होत असते, डोकेदुखी होत असते. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे होईल ना तेवढं आपल्या मनाला स्ट्रॉंग बनवा. नेहमी पॉझिटिव्ह बोलत राहायचं. काही का होईना, जे होईल ते होईल. पुढं आत्तापासून पुढच्या काही गोष्टींचा विचार करायचा नाही. या सगळ्याचा परिणाम तुमच्या आत्ताच्या जीवनावर होत असतो, आत्ताच्या शरीरावर होत असतो. एक वस्तू, फ्रीज, नंतर वॉशिंग मशीन, मोबाईल यांचा वापर शक्य होईल तेवढा कमी करा. कारण या गोष्टीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहेत. बऱ्याच वेळेला रात्री झोप लागत नाही, त्यावेळेला आपण काही करतो, मोबाईल बघत बसतो. त्या सगळ्या मोबाईलचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा हातात मोबाईल घेतो. मोबाईलमधल्या ज्या काही गोष्टी असतात ते बघून आपलं मन अजूनच डिस्टर्ब होत असतं. त्यामुळे शक्य होईल ना तेवढंच रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर मोबाईल खरंच बाजूला ठेवा. आणि हा प्रयोग तुम्ही करून तरी बघा. तुम्हाला याचे चांगलेच अनुभव बघायला मिळतील. तुम्हाला जेवढ्या वस्तू गरजेच्या आहेत ना तेवढ्याच घरी आणा.
उगीच फ्रीजमध्ये भाजी आणून आपण फ्रीज भरून ठेवलेले असतात. त्यामुळे शक्य होईल ना तेवढ्या नैसर्गिक गोष्टी जेवढ्या मिळतील ना तेवढ्या घ्यायला शिका. पाणी बऱ्याच वेळेला आपण पाणी पितो, गरम करून पितो किंवा फिल्टरचं पाणी पितो. त्यामुळे सुद्धा आपली प्रतिकारशक्ती कमी होत असते. ज्यावेळेला आपण शाळेत होतो त्यावेळेला लहानपणी वॉटर बॉटल किंवा पाण्याची बॉटल कधीच आपण शाळेत घेऊन जात नव्हतो. जी शाळेमध्ये एक मोठी टाकी होती त्यामध्येच सगळे पाणी प्यायचे. त्यावेळेला आपल्याला कधी सर्दी किंवा खोकला यासारखे आजार होत होते का हो? पण हल्ली एवढे आपण थोडंसं जरी बाहेरचं पाणी पिलं ना तरी आपल्याला लगेच सर्दी होते, लगेच खोकला येतो. हां, जिथे गरजेचं आहे तिथं तुम्ही फिल्टरचं पाणी प्या, पण उगीच गरजेचं नसतानासुद्धा तुम्ही फिल्टरसारख्या गोष्टी वापरू नका. तुम्ही आत्ता स्वतः हाताने कपडे धुवू शकता. कपडे धुणे हा सुद्धा एक व्यायामच आहे. गरज नसताना वॉशिंग मशीन यासारख्या गोष्टींचा वापर शक्य होईल तेवढा ना तुम्ही टाळा. आपल्याला वेळ मिळत नाही ना बाहेर व्यायाम करण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी, पण घरातली कामं करत करत सुद्धा तुम्ही आपल्या शरीराचा एक प्रकारे व्यायाम करू शकता. काय तर आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी पुरेशी झोप गरजेची आहे. त्यानंतर आवश्यक आणि पोषक असा आहार गरजेचा आहे. आपल्या जेवणाची वेळ ठरलेली पाहिजे. आपल्या शरीरासाठी औषधं आणि गोळ्यांचा कमीत कमी वापर करायचा. नैसर्गिक गोष्टींचा आस्वाद घ्यायचा. आपल्या मनाला स्ट्रॉंग बनवायचं, दुबळं अजिबात बनवायचं नाही. सकाळ आणि संध्याकाळ चांगले विचार करायचे, पॉझिटिव्ह विचार करायचे. जेवढ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यातून काढून टाकायच्या. सवयी तुम्ही स्वतःच्या मनाला लावा आणि शरीरालाही लावा. बघा, तुम्ही नक्की निरोगी राहाल आणि एक चांगलं आरोग्य तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.